नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शिक्षर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते की या ठिकाणी मंथली क्लेम कशा पद्धतीने करायचं, कारण की मंथली क्लेम करत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल मंथली क्लेमच्या या ठिकाणी होणाऱ्या चुकाबद्दल या ठिकाणी आणलेला आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम कशा पद्धतीने करायचं, कोणती काळजी घ्यायची, अशा संपूर्ण डिटेल्स सोबत आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, मंथली क्लेम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या पेजला येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा फिल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर काय अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे. या अगोदरचा जर या ठिकाणी आपण क्लेम बघितला तर तो होता मित्रांनो 12 मंथसाठी, म्हणजे इयरली क्लेम या ठिकाणी केला होता आणि तो दाखवत होता या ठिकाणी रिजेक्टेड बाय आरो. आरोचा या ठिकाणी जर स्टेटस जर बघितला आपण, या ठिकाणी त्यांनी मंथली क्लेम करण्यास सांगितलं होतं. आता मंथली क्लेम या ठिकाणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी क्लेम मॉड्यूल मध्ये यायचं आहे. क्लेम मॉड्यूल मध्ये जसं येता मित्रांनो, तो तुमचे संपूर्ण डिटेल्स ऑलरेडी या ठिकाणी शो होणार आहे. बँक स्टेटमेंट अपलोड करत असताना मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ज्या मंथची आहे त्या मंथला तुम्हाला या ठिकाणी करेक्ट अपलोड करणं गरजेचं आहे. समजून घ्या, तुम्ही या ठिकाणी आता जानेवारी मंथ मध्ये जर या ठिकाणी क्लेम करत असाल तर त्याची पगार तुम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारी मंथ मध्ये जमा होतं. म्हणून जानेवारी मंथची क्लेम करत असताना त्यामध्ये स्टेटमेंट मध्ये तुमची फेब्रुवारी मध्ये एंट्री असते, म्हणजे त्या एंट्रीला हायलाईट करायचं, हायलाईट करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण मे मंथचा क्लेम करत आहोत आणि मे मंथची जर पगार जर या ठिकाणी बघितलं तर ते जमा झालेली आहे आपल्या जून मध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हायलाईट करायचंय आणि या ठिकाणी किती पेमेंट जमा झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 8,148 रुपये या ठिकाणी मे महिन्यामध्ये जमा झालेली आहे. ही जरी या ठिकाणी मे मंथची पेमेंट असली मित्रांनो, तर ते या ठिकाणी जून मध्ये जमा झालेली असते. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून घ्यायचं आहे. आता जस्ट आपल्याला या ठिकाणी बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे. या ठिकाणी आपण चूज फाईलला क्लिक करायचं आहे. जसंही चूज फाईलला क्लिक करता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ते पीडीएफ सेव्ह आहे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी मेचा क्लेम करत आहोत, मे 2023 म्हणून या ठिकाणी आपण मे 2023 पीडीएफ सिलेक्ट केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड पर मंथ या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी आता जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की आपली मे महिन्याची पेमेंट हे 8,148 रुपये जमा झाली होती. म्हणून या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी 30 पेमेंट फिल करून घ्यायचं आहे. जसं की त्या ठिकाणी 8,148 होती, तर 8,148 रुपये तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रॉल डाऊन केलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी मंथली क्लेम करायचं म्हणून या ठिकाणी मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि मंथ मध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम इयर सिलेक्ट करायचं आहे. इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या मंथचं तुम्ही क्लेम करता तर त्या मंथ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे. जसंही सेव्ह बटनला तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर तुमच्या समोर एक मेसेज येणार आहे, युअर क्लेम रजिस्टर्ड सक्सेसफुली. अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. आता या ठिकाणी आपण मित्रांनो केलेलं आहे मे मंथचं क्लेम, जे की तुम्हाला या ठिकाणी शो होतं. मे 2023 क्लेम या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आता परत आपल्याला 2 जून 2023 जर क्लेम करायचा असेल तर या ठिकाणी आपण जस्ट क्लेम मॉड्यूल मध्ये क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता परत तोच या ठिकाणी फॉर्म येणार आहे. या ठिकाणी परत बँक स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्या ठिकाणी सेव्ह असेल त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्टली याला सेव्ह फाईल चूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये जे तुमच्या बँक स्टेटमेंट मध्ये जमा झालेले ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. आता हे या ठिकाणी जे 9,10,000 दिसत होतं मित्रांनो, ते त्यांचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होता, त्यामुळे त्याची पेमेंट या ठिकाणी दिसत होती. म्हणून या ठिकाणी जे पेमेंट तुम्हाला आलेली आहे तेवढीच पेमेंट तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. आता या स्टेटमेंट मध्ये जर बघितलं, जून 2023 जर स्टेटमेंट मध्ये आपण बघितलं, 11,352 रुपये या ठिकाणी पेमेंट जमा झालेली आहे. म्हणून ज्यावेळेस आता या ठिकाणी आपण प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये लिहिता मित्रांनो, तेच या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे 11,352. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला परत या ठिकाणी मंथली क्लेमला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी इयर सिलेक्ट करून तुम्हाला ज्या मंथचं तुम्ही या ठिकाणी क्लेम करत आहात तर ते मंथ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण जून 2023 क्लेम करतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला जून 2023 या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
मित्रांनो, हा आपला जून 2023 चा क्लेम या ठिकाणी रजिस्टर सक्सेसफुल झालेला आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी ओके जसे बटन क्लिक करता त्या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डमध्ये दाखवणार आहे. जून 2023 चा क्लेम या ठिकाणी झालेला आहे. परत या ठिकाणी परत आपल्याला जुलै 2023 चा क्लेम करण्यासाठी या ठिकाणी परत क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी गेल्याच्या नंतर परत बँक स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला चॉईस करून घ्यायचं आहे. परत या ठिकाणी ओपन बटनला क्लिक केल्याच्या नंतर हे या ठिकाणी बँक स्टेटमेंट येणार आहे. आता परत त्या जुलै 2023 मध्ये जी पेमेंट या ठिकाणी जमा झाली होती मित्रांनो, तेच फिल तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता या केसमध्ये आपली 9,000 पेमेंट जमा झाली होती म्हणून या ठिकाणी आपण 9,000 फिल केलेलं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर परत तुम्हाला या ठिकाणी इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या मंथचं तुम्ही या ठिकाणी क्लेम करत आहात तेच मंथ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. परत या ठिकाणी तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला हा जो काय बघितलं जुलै महिन्याचा क्लेम या ठिकाणी सक्सेसफुली झालेला आहे. परत या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट मंथचा जर क्लेम करायचा असेल तर परत या ठिकाणी आपण क्लेम मॉडेलमध्ये येणार आहोत. क्लेम मॉडेलमध्ये आल्याच्या नंतर परत या ठिकाणी आपल्याला बँक स्टेटमेंट चॉईस करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर थोडंसं आपल्या या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की ऑगस्ट मंथ मध्ये किती पेमेंट आपल्याला जमा झाली होती. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 9,000 पेमेंट जमा झाली होती म्हणून या ठिकाणी आपण 9,000 चे 9,000 ठेवून या ठिकाणी काही चेंजेस करत नाही. परत स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी परत मंथली सिलेक्ट करायचं आहे. यानंतर परत इयर सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर मंथ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली सेव्ह बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे अशा प्रकारे आपलं जे काय आता ऑगस्ट महिन्याचं जे काय क्लेम आहे या ठिकाणी सक्सेसफुली रजिस्टर्ड झालेला आहे, जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. परत या ठिकाणी सप्टेंबर मंथचा जर क्लेम करायचा असेल तर परत त्या ठिकाणी आपल्याला क्लेम मॉड्यूलमध्ये यायचं आहे. परत या ठिकाणी बँक स्टेटमेंट आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बँक स्टेटमेंट अपलोड करायचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला या अशा मंथ वाईज तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अपलोड करत असताना ती फाईल लवकर मिळणार आहे. आता सप्टेंबरचा क्लेम करत आहोत आपण. सप्टेंबरला क्लेम करत असताना स्क्रोल डाऊन जर केलं या ठिकाणी आपण प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये आपली जी सप्टेंबरची पेमेंट जमा झालेली आहे तीच सप्टेंबरची पेमेंट या ठिकाणी आपल्याला फिल करून घ्यायची आहे. आता या कंडिशन मध्ये आपली 9,300 पेमेंट जमा झाली होती. परत या ठिकाणी मंथली क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. वर्ष सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या मंथचा क्लेम आहे त्या मंथला तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला सप्टेंबर 2023 चा क्लेम हा रजिस्टर सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. या ठिकाणी परत एकदा आपल्याला आपण जे काय क्लेम या ठिकाणी करत आहोत अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मंथ या ठिकाणी दिसणार आहे. आपण मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्लेम केलेला आहे. परत या ठिकाणी ऑक्टोबर 2023 चा जर क्लेम करायचा असेल तर आपल्याला परत क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे. क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्याच्या नंतर परत ऑक्टोबरचा जो काय बँक स्टेटमेंट होता मित्रांनो, तो बँक स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, बँक स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता ते सगळे तुमचे या ठिकाणी हायलाइट असणं गरजेचं आहे. प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये तुमचा जो पेमेंट या ठिकाणी जमा झालेला आहे तोच पेमेंट या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. त्याच्यानंतर टाइप ऑफ क्लेम मध्ये तुम्हाला या ठिकाणी मंथली सिलेक्ट करून इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या मंथचा तुम्ही क्लेम करता त्या ठिकाणी मंथ सिलेक्ट करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. आता हे सगळे आपण पीडीएफ मित्रांनो व्यवस्थित हायलाइट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण नेम वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. साईज मध्ये वगैरे या ठिकाणी आपण ऑलरेडी करून घेतल्यामुळे आपण या ठिकाणी लवकर या ठिकाणी आपण क्लेम करत आहोत. आता जे आपण क्लेम केलेलं मित्रांनो ऑक्टोबर 2023 अशा प्रकारे सक्सेसफुलचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. परत आपण आपला क्लेम सक्सेसफुल झाला किंवा नाही अशा पद्धतीने तुम्ही या डॅशबोर्ड मध्ये चेक करू शकता. त्यानंतर परत क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे. आता आपल्याला नोव्हेंबर 2023 चा जो काय या ठिकाणी क्लेम करायचा आहे म्हणून बँक स्टेटमेंट मध्ये अपलोड करताना असताना नोव्हेंबर 2023 अशा पद्धतीने तुम्हाला नेम द्यायचं आहे, म्हणजे तुमची पीडीएफ ही लवकर मिळणार आहे. नोव्हेंबर त्याच केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये जे नोव्हेंबर मध्ये पेमेंट जमा झाली होती मित्रांनो तेच तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. आपल्या कंडिशन मध्ये 8,950 जमा झाली होती म्हणून या ठिकाणी आपण 8,950 फिल केलेलं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन जर या ठिकाणी आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला क्लेम टाईप मध्ये मंथली सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी वर्ष सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या मंथचं तुम्ही या ठिकाणी क्लेम करताय ते क्लेम या ठिकाणी मंथ सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो नोव्हेंबर 2023 चा पण क्लेम या ठिकाणी सक्सेसफुल रजिस्टर झालेला आहे. बँक स्टेटमेंट मध्ये अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड म्हणजे जे पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा झालेले आहे त्या मंथ मध्ये तेवढीच तुम्हाला पेमेंट या ठिकाणी फिल करायचं आहे. आता या कंडिशन मध्ये आपल्याला या ठिकाणी बघितलं 4,935 रुपये या ठिकाणी पेमेंट जमा झाला होता म्हणून या ठिकाणी आपण 4,935 या ठिकाणी फिल केले. आता एक मित्रांनो की
आरो आपल्याला मंथली क्लेम का करायला सांगतं, कारण की जर मंथली क्लेम तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमची जर पेमेंट 6,767 पेक्षा या ठिकाणी 3,500 रुपये मिळतात. जसं की या ठिकाणी आपण आता 9,000 होती म्हणून या ठिकाणी 9,000 फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 3,500चा आकडा दाखवत होता. आता हे कशा पद्धतीने चेंज होतं जस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी आपण 4,935 पेमेंट झाली होती म्हणून या ठिकाणी आपण 4,935 फिल केलेले. त्यानंतर क्लेम टाईप मध्ये या ठिकाणी जसंही क्लिक करतो मित्रांनो तर या ठिकाणी बघा 2,468 रुपये तुम्हाला या ठिकाणी क्लेमचे पैसे मिळणार आहेत. जर तुमची पेमेंट या ठिकाणी त्या मंथमध्ये 6,767 पेक्षा जर जास्त आली असती तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली 3,500 रुपये या ठिकाणी मिळाले असते, पण तुमची पेमेंट 6,767 पेक्षा कमी आल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली जो का बेनिफिट आहे तो 2,468 रुपये या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आरो असं सांगते की जर तुमची पेमेंट 6,767 पेक्षा जर कमी आली असेल तर मंथली क्लेम करा. मंथली क्लेम करण्याचं मागचं कारण जर या ठिकाणी आपण बघितलं तर तुमचे जे काही क्लेमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत ते या ठिकाणी तुम्हाला कमी मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आरो वेळोवेळी सांगत असतं की तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करा. म्हणूनच तुमचे जे काही क्लेम आहे ते तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट करण्याचं कारण आहे, जे की तुम्हाला मंथली कारण देऊन तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट करतं, कारण की तुम्हाला 3,500 पेक्षा कमी त्या ठिकाणी पैसे येतात म्हणून तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट करतात. अशा पद्धतीने आपला डिसेंबर 2024चा या ठिकाणी क्लेम सक्सेसफुल झालेला आहे. आता या ठिकाणी आपण जानेवारी 2024चा जर बघितलं क्लेम या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी रजिस्टर केलं होतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी आपण डबल या ठिकाणी करणार नाही, कारण की डबल करायला गेलं तर ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर अशा पद्धतीने दाखवणार आहे. आता आपल्याला फेब्रुवारीचं या ठिकाणी क्लेम करायचं आहे. फेब्रुवारी 2024चा म्हणून या ठिकाणी आपण क्लेम मॉड्यूलला जसं या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर परत आपल्याला सेम प्रोसेस आहे मित्रांनो. फक्त एवढंच आहे, प्रिस्क्राइब्ड स्टॅपमध्ये तुम्हाला ज्या मंथची पेमेंट जमा झाली आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट व्यवस्थित करून घ्यायचं आणि व्यवस्थित तुम्हाला फिल करायचं आहे. या जर चुका जर तुम्ही या ठिकाणी टाळलं तर मित्रांनो तुमचा जो काही क्लेम आहे तो क्लेम या ठिकाणी ॲक्युरेटपणे सबमिट पण होणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा क्लेम रिजेक्ट सुद्धा होणार नाही. फक्त या ठिकाणी ज्या मंथचं तुम्ही क्लेम करता ते क्लेमचा मंथ, इयर तुमचा, त्याच्यानंतर प्रिस्क्राइब्ड स्टायपंड आणि बँक स्टेटमेंट जे आहे ते मित्रांनो हायलाइट करून तुम्ही जर या ठिकाणी अपलोड केलं तर तुमचा क्लेम हा सक्सेसफुल या ठिकाणी होणार आहे आणि लवकरात लवकर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला पैसे लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की तुमचा इस्टॅब्लिशमेंट आणि आरो अपलोड लवकर या ठिकाणी तुम्हाला करून घेता येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मंथली क्लेम या ठिकाणी करू शकता. मित्रांनो मंथली क्लेम करत असताना तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता. आता कमेंट करत असताना मित्रांनो आपण जे आतापर्यंत जे काही सांगितलेले आहे ते व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहून जर या ठिकाणी कमेंट जर करत असेल, कारण की मी व्हिडिओमध्ये जे काही बारीक सारी गोष्टी आहेत मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तर या ठिकाणी तुम्ही परत तेच सेम या ठिकाणी कमेंट करत राहता. म्हणून तुम्हाला एक वेळेस व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे, मगच तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचं आहे, कारण की तुमचे जे काही समस्या आहेत ते समस्याचं संपूर्ण सोल्युशन मी याच व्हिडिओमध्ये बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगत आलेलं आहे. क्लेम करत असताना मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी कधी कधी दिसणार आहे. आता हा प्रॉब्लेम येतो मित्रांनो आपण साईडवर जास्त वेळ काही न करता जर आपण थांबलं तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येत असतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी जस्ट काही न करता जस्ट तुम्हाला असा जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी होम पेजला क्लिक करायचं आहे. होम पेजला क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आणि युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपण जेवढे काय क्लेम केलेले होते मित्रांनो या ठिकाणी सेव्ह होणार आहेत. आता आपण मार्चचा क्लेम करत होता, या ठिकाणी मार्चचा क्लेम सेव्ह झाल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी मंथली क्लेम करू शकता. तुम्हाला काय अडचण असेल तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.